नमस्कार सर्वांना. प्लीज आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा. धन्यवाद. कधी कधी एखाद्या घरात अचानक तुटते, सुख समृद्धीचा प्रवाह कमी होतो आणि आपल्याला कारणही समजत नाही. पण देवी लक्ष्मीने एकदा एका निष्पाप बालकाला म्हणाली होती, जिथे पूजा असते पण शुद्धता नसते तिथे माझे केवळ नाव राहते, उपस्थिती नाही. अशा या वाक्याने सुरू होते आपल्या कथेचा अद्भुत प्रवास. एकदा कांतीपूर नावाच्या शांत गावात डोंगराच्या मौशार सावलीत वाऱ्याच्या मंद झुळकीत देवळाच्या घंटनादात लहानसा सुयश त्या छोट्याशा घराच्या पूजाघरात बसून दिवा लावत होता. सुयश अवघ्या 8 वर्षाचा, पण मनाने इतका निर्मळ की देव स्वतः त्याच्याशी बोलावेत. त्या दिवशी सायंकाळी सूर्य सोनेरी रमात न्हाऊन निघत होता. पक्षी आपल्या घरटीकडे ओढत होते आणि घरभर सुगंध पसरवत. त्याची आई तुळशीची पाने धुपात ठेवत होती. इतक्यात सुयशच्या हातातील दिव्याची ज्योत अचानक थरथरली. जणू कोणीतरी अगदी हळूवार स्पर्श करून गेलं. सुयश दचकला, पण लगेच त्याचे लक्ष समोरच्या देवीच्या पांढऱ्या उजळ त्या मूर्तीच्या डोळ्यात त्या क्षणी एक अनोखा तेज किरण चमकून गेला. सुयशने पुसट आवाजात विचारले, तुम्ही आहात का? आणि पुढच्या क्षणी एक दिव्य प्रकाश संपूर्ण पूजा घरात पसरला. मंद पण गूढ असा आवाज आला, सुयश, मी तुझ्या भावनेने ओढली गेली आहे. सुयश थरथरत होते, पण डोळ्यात प्रचंड आनंद. त्यानं विचारलं, देवी, आमच्या घरात सध्या काहीतरी चुकतंय. आई नेहमी म्हणते सारखा आनंद राहिला नाही. पण का देवी? सौम्य स्वाली. सुयश, तुझे मन निर्मळ आहे म्हणून तुला सत्य सांगायला आली आहे. घरात पूजा असली, शुद्धतेचे काही नियम पाळले नाहीत तर संपूर्ण घराच्या सुखावर परिणाम होतो. सुयश हळूच म्हणाला, देवी, मला सांगा, मी सगळं दुरुस्त असली. तिच्या हास्यात आईच्या मायेची ऊब होती. पण सत्य हे फक्त तुझ्यासाठी नाही, पूर्ण जगासाठी आहे. हे 5 नियम लोक विसरतात आणि मग मला दोष देतात. पण मी तुला आधी कथारूपाने सांगे, कारण कथा मनात बसते आणि मनात बसली की आयुष्य बदलते. सुयश उत्सुकतेने म्हणाला, हा देवी, कोणती कथा? हात उचलला आणि तिच्या तेजातून दुसरे दृश्य उभे राहिले. दृश्य होते स्वर्गातील पुष्पभवन, सुवर्ण कामांनी, चंदनांचा सुवास, मंद वारा आणि हवेत तरंगणारे अप्सरांचे नर्तनकण. त्या भावनांच्या मध्यभागी बसले होते भगवान विष्णू. त्यांच्या शेजारी लक्ष्मी देवी. सुयश, खूप काळापूर्वी भगवान विष्णूंनी मला एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न विचारला होता आणि त्या प्रश्नातूनच ही कथा सुरू झाली. विष्णू म्हणाले होते, लक्ष्मी, पृथ्वीवर अनेक घरात तुझे पूजन होते, तुला आव्हान केले जाते, तुला 4 वेळा नमस्कार केला जातो, पण तरीही काही घरात आनंद नसतो, सुख नसते, समाधान नसते. असे का? देवीने स्मित करून उत्तर दिले होते, स्वामी, पूजा करणे म्हणजे फक्त फुले चढवणे किंवा दिवा लावणे नाही. पूजा म्हणजे शुद्धता, भक्ती आणि सात्विकतेचे नातं. पण पृथ्वीवरील काही घरामध्ये, पूजा घरात 5 अशा चुका होतात ज्या संपूर्ण घराची ऊर्जा अशांत करतात. विष्णूंनी विचारले, त्या चुका कोणत्या देवी? देवी म्हणाली, त्या चुका मी लोकांना सांगू इच्छिते, पण कथा न समजून केवळ नियम सांगितले तर ते विसरतील. म्हणून मी स्वतः वर जाईल, एका बालकाला या कथा सांगेल आणि तो त्या जगाला सांगेल. देवसभेतील सगळे चकित झाले. नारद म्हणाले, देवी, एका बालकाला? देवी हसत म्हणाली, हो नारदजी, कारण बालकाच्या मनात जे शिरतं ते जगाच्या मनात पोहोचतं. मोठ्यांच्या मनात शंका असते, भीती असते, गर्व असतो, पण बालक निर्मळ, निरागस, सत्य स्वीकारणारा. या क्षणी देवी सुयशकडे पाहत आली, आणि तू तेच बालक आहेस. सुयशचे डोळे आश्चर्याने मोठे झाले. देवी पुढे म्हणाली, पण आधी तुला एक कथा सांगते. सुलोचना नावाच्या एका स्त्रीची. तिच्या घरात पूजा होती. देवघर सुंदर सजवलेलं होतं, पण तरीही घरात रोज भांडणे, अडचणी, आर्थिक अंगी. तिच्या लक्षात येते की कारण काय? देवीने हात हलवला आणि सुलोचनाचे घर समोर उभे राहिले. सुलोचना रोज सकाळी उठली की पूजा करायची, पण घाईत कधी दिवा विझलेला ठेवायची, कधी तुटलेली मूर्ती दुर्लक्ष करून ठेवायची, कधी उदबत्ती विझल्यानंतर राख तिथेच राहू द्यायची, कधी देवघराजवळ चप्पल ठेवली जायची, आणि कधी रागाच्या भरात देवघरासमोरच मोठ्याने ओरडून भांडणे व्हायची. देवी म्हणाली, सुयश, सुलोचना चुकीची नव्हती, पण तिच्या नकळत पूजा घरातील पवित्र ऊर्जा असंतुलित होत होती. आणि जेव्हा घराच्या मध्यभागी असलेली आत्मिक ऊर्जा शांत नाही, तेव्हा घरातील प्रत्येक मन अस्वस्थ होतं. सुयश गंभीरपणे ऐकत होता.
देवी पुढे म्हणाली, त्या घरात जाण्यापूर्वी मी सुलोचनाला स्वप्नात दर्शन दिलं आणि तिला सांगितलं, तू भक्त आहेस, पण तुझ्या पूजा घरात 5 चुका आहेत, त्या दुरुस्त केल्यानंतर तुझे संपूर्ण आयुष्य बदलून जाईल. सुयशने विचारलं, देवी त्या 5 चुका कोणत्या? देवी म्हणाली, त्या मी तुला सांगणार आहे. सुयश, पण आत्ताच नाही. जे शिकायचं आहे ते समजून शिकावं आणि त्यासाठी मन तयार असावं लागतं. देवीच्या तेजाने दृश्य नाहीसं झालं. सुयशच्या मनात उत्सुकता प्रचंड वाढली होती. त्याने विचारलं, देवी मला बाकी कथा सांगा, मला त्या 5 चुका समजायला. देवीने त्याच्या डोक्यावर हात ठेवत म्हणत सांगितले, सुयश, पण बघ, सत्य एकदम नाही समजत, ते हळूहळू मनात उतरते आणि प्रकाश क्षणात अदृश्य झाला. फक्त देवघरातील दिव्याची ज्योत शांतपणे लुकलुकत राहिली, जणू पुढच्या दिवसाची वाट पाहत. मग आता पुढे रात्रभर सुयश झोपेच्या आणि विचारांच्या दरम्यान हेलकावत होता. देवीने सांगितलेली कथा त्याच्या मनात खोलवर कोरली जात होती. सकाळचे पहिले किरण घराच्या छोट्याशा खिडकीतून आत आले तेव्हा हवा विलक्षण शांत होती, जणू कालच्या दिव्य प्रकाशाने संपूर्ण वातावरण अजूनही पवित्र केले होते. सुयश उठला तेव्हा त्याच्या मनात एक उत्सुकता होती. आज देवी उरलेली कथा सांगणार का? त्या विचाराने त्याचे हृदय धडधडत होते. तो देवघरासमोर बसला होता, दोन्ही हात जोडले आणि म्हणाला, देवी, मी आलोय, मला आज बाकी कथा ऐकायची आहे. काही क्षण शांतता होती, पण अचानक देवघरातला दिवा तेजाने पेटला आणि त्याच तेजातून देवी लक्ष्मी प्रकट झाली. तिच्या अवतीभोवती सुवर्ण उजेडाचे वलय चमकत होते. देवी म्हणाली, सुयश, तू आजही मन शुद्ध ठेवून आला आहेस, म्हणून कथा पुढे सांगते. सुयशने दीर्घ श्वास घेतला आणि लक्षपूर्वक बसला. देवी म्हणाली, काल मी तुला सुलोचनाच्या घराबद्दल सांगितले, पण आज मी तुला सांगणार आहे की त्या घरातील बदल कसा सुरू झाला आणि पूजा घरातील लहान लहान गोष्टींचा परिणाम किती मोठा असतो. पण आधी मी तुला स्वर्गातील आणखी एक प्रसंग दाखवते. एक तेजस्वी प्रकाश पसरला आणि समोर प्रगट झाले विष्णू लक्ष्मींचे वैकुंठ धाम. वैकुंठातील प्रांगणात त्या दिवशी एक अत्यंत महत्त्वाची सभा भरली होती, ज्यात ऋषी, देवता आणि अप्सरा सर्व उपस्थित होते. नारदजी विनम्रपणे म्हणाले, देवी, पृथ्वीवरील लोकांच्या घरातील पूजाघर का असंतुलित होते? त्याचा प्रभाव संपूर्ण घरावर का पडतो? याचे कारण समजावून सांगा. देवी, नारदजी, जिथे भक्तीत मन शुद्ध नसते, जिथे पूजाघरात सात्विकता हरवते, जिथे देवतांच्या उपस्थितीपेक्षा फक्त रीतिरिवाज उरतात, तिथे मी स्थिर राहत नाही. अशा घरात संघर्ष, मनात खिन्नता येते, आर्थिक तंगी निर्माण होते आणि घरातील ऊर्जेचा प्रभाव मंदावतो. नारदजी गंभीरपणे म्हणाले, माते, लोकांना हे समजायला अवघड जाते, कृपया एखाद्या उदाहरणातून समजावा. देवी म्हणाली, जसे सुलोचनाचे घर प्रकाश किरणासारखे दृश्य पुन्हा बदलले आणि सुलोचनाच्या घरात देवीच्या उपस्थितीनंतर घडलेला दिवस समोर उभा राहिला. सकाळी सुलोचना देवघर आवरत होती, पण रोजच्या ती काही गोष्टी विसरत असे. मूर्तीचे नीट स्वच्छ न करणे, कालचा धुपाचा अवशेष तसाच राहू देणे, देवघरासमोरच आवाजात बोलणे. देवी त्या घरात अदृश्य रूपात उभी होती आणि म्हणाली, सुलोचना, घरात अडचणी आहेत, कारण तुझे हेतू चांगले आहेत, पण तुझ्या छोट्या छोट्या चुका जागेची सात्विकता तोडतात. आणि सुलोचनाचे स्वप्नात देवीचे दर्शन घेतले होते, त्यामुळे ती दिवसभर विचारात पडली होती. ती म्हणाली, देवी, मी चूक करते आहे, तर मला दुरुस्त करायला मार्ग दाखवा. हे दृश्य संपले आणि देवी सुयशकडे पाहत म्हणाली, सुयश, भक्ताची भक्ती मनातून यायला हवी, पण भक्तीची जागा म्हणजे पूजाघर. ती अधिक पवित्र असायला हवी, कारण जिथे देव तिथे अस्वच्छ रात्र शांत होती. पण सुयशच्या मनात दिवसभर देवीचे शब्द घुमत होते. उद्या मी तुला त्या 5 चुका सांगेन. त्याची उत्सुकता इतकी वाढली होती की पहाटेच त्याने डोळे उघडले. घरात सर्व झोपलेले होते, पण सुयश मात्र देवघरात जाऊन बसला. समोरचा दिवा शांतपणे लुकलुकत होता आणि सुयशने अगदी हळू आवाजात म्हटलं, देवी, मी तयार आहे, मला आज त्या 5 चुका समजून घ्यायच्या आहेत. काही क्षण शांतता होती, पण अचानक खोलीत मंद सुवास पसरला. जाईच्या आणि कमलाच्या सुगंधाचा दिव्य संगम, जणू कोणीतरी अदृश्य स्वरूपात खोलीतून चालत गेले आणि अगदी पुढील क्षणी दिव्य प्रकाश पुन्हा एकदा देवघरात पसरला. देवी लक्ष्मी प्रगट झाल्या. त्यांच्या चेहऱ्यावर गंभीरता होती, जणू आज जे सांगायला संपूर्ण जगासाठी एक मोठी शिकवण दडलेली होती. सुयशने दोन्ही हात जोडून नमस्कार केला. देवी हळूच म्हणाली, सुयश, आज मी तुला ते 5 नियम सांगणार आहे.
जे काही घर पाळत नाहीत आणि मग त्या घरातील ऊर्जा मंदावते, वाद वाढतात, अडचणी निर्माण होतात, सुख कमी होतं. हे नियम मी तुला कथा, उदाहरणे आणि सत्यासह समजावून सांगणार आहे, जेणेकरून तू हे जगाला सांगू शकशील. सुयश शांत बसला, मन एकाग्र झालं. देवीनं हळूच हात वर केला आणि तिच्या उजेडात पहिलं दृश्य उभं राहिलं. देवी म्हणाली, पहिली चूक, पूजाघरात अस्वच्छता ठेवणे. देवी पुढे म्हणाली, सुयश, पूजाघर म्हणजे देवतांची जागा, आणि जशी एखाद्या आदरणीय पाहुण्यांच्या घरात आपण अस्वच्छ जागा ठेवत नाही, तशी देवतांच्या जागेत तर अधिक स्वच्छता हवी. पण अनेक घरात, पूजाघरात धूळ, राख, कोपऱ्यातील जाळी, कालचे फुलांचे अवशेष, तुटलेल्या मूर्ती, जुने उदबत्ती थळे असे साचलेले असतात. अशी अस्वच्छता देवताच्या ऊर्जेला अडथळा आणते. देवीने चांगदेवाचे घर दाखवले. त्याचे देवघर लहान होते, पण तिथे प्रत्येक वस्तू नीटनेटकी ठेवलेली, पवित्र आणि स्वच्छ होती. त्यांच्या घरातील शांतता आणि समाधान, त्यांची भक्ती इतकीच त्यांच्या घराच्या स्वच्छतेतूनही येत होतं. सुयश म्हणाला, देवी म्हणजे पहिला नियम स्वच्छता. देवी म्हणाली, केवळ स्वच्छता नव्हे, पावित्रता. पुढे देवीने हात हलवला आणि दुसरे दृश्य उभे राहिले. देवी म्हणाली, दुसरी चूक, पूजाघरात तुटलेल्या खराब किंवा भग्न मूर्ती ठेवणे. देवी गंभीर स्वरात म्हणाली, मूर्ती फक्त माती नसते, ती भावनेचे केंद्र असते. पण तुटलेल्या किंवा भग्न मूर्ती घरातील ऊर्जेला असंतुलित करतात. अनेक लोकांना हे माहीत नाही, पण तुटलेल्या मूर्तींनी देवतेचा तेज किरण कमी होतो आणि त्याचा परिणाम घराच्या सद्भावनावर पडतो. देवीने सुलोचनाचे घर दाखवले. तिने नकळत तुटलेली मूर्ती वर्षानुवर्षे ठेवली होती आणि त्या काळात तिच्या घरात सतत भांडणे, कमीपणा, अडचणी दिसत राहिल्या. देवी म्हणाली, तुटलेली मूर्ती ठेवणे म्हणजे चिडलेल्या दीपाशेजारी तुटलेली वाट ठेवण्यासारखे आहे. तेज वाढत नाही, विझत जातं. सुयशला ऐकून आश्चर्य वाटले. देवी पुढे म्हणाली, तिसरी चूक, पूजाघरात आवाज, राग, भांडणे किंवा नकारात्मकता ठेवणे. देवीचा आवाज अधिक मृदू पण अत्यंत गंभीर झाला. सुयश, जिथे देव असतो तिथे रागाचा आवाज पोहोचला की देवतेची कृपा मागे सरकते. लोक भांडण देवघरापासून दूर ठेवत नाहीत, रागात देवघरासमोरच मोठ्या आवाजात शब्द बोलतात. भक्ती कितीही असेल, पण आवाजाचं कंपन देवघराच्या ऊर्जेला दुखावतं. देवी म्हणाली, स्वर्गातही देवतांचा नियम आहे. जिथे वाद असतो तो तिथे माझं पाऊल पडत नाही. सुयश गंभीरपणे मान हलवली. देवी पुढे म्हणाली, चौथी चूक, देवघरात पाय देऊन बसणे, चप्पल किंवा मळकट पाय घेऊन प्रवेश करणे. देवी म्हणाली, देवघर मंदिरासारखं आहे. मंदिरात आपण कधीही चप्पल घालून जात नाही, पाय मळकट ठेवत नाहीत. पण अनेक घरात देवघर उघडच असतं आणि लोक घाईघाईत चप्पल काढायला विसरतात किंवा मळकट पाय घेऊनच देवासमोर उभे राहतात. शारीरिक शुद्धता ही मानसिक शुद्धता इतकीच महत्त्वाची आहे. सुयश लक्षपूर्वक ऐकत होता. आता देवीचा आवाज एक प्रसन्न झाला, पण त्यातील गांभीर्य तसंच होतं. ती म्हणाली, पाचवी आणि सर्वात मोठी चूक, देवघरात दिवा विझलेला ठेवणे, अर्धवट पूजा करणे किंवा भावनेशिवाय पूजा करणे. देवी म्हणाली, सुयश, भक्तीचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे भावना. भावना नसलेली पूजा म्हणजे फक्त कृती. दिवा विझला तर ऊर्जा मंदावते आणि मनाचा दिवा विझला तर भक्तीचं तेज हरवतं. घरात अनेकदा लोक घाईत पूजा करतात किंवा कधी दिवा लक्ष न देता विझलेला ठेवतात. ही चूक संपूर्ण घराच्या आध्यात्मिक प्रवाहाला अडवते. देवी पुढे म्हणाली, पूजा ही फुलाने नाही, भावनेने होते. देवाचा दिवा तेजाळतो तेव्हा घरातील अंधार मागे हटतो. हा अंधार म्हणजे भीती, चिंता, राग, अडचणी, वाद, तणाव विझला तर हा अंधार पुन्हा येतो. सुयश मंत्रमुग्ध झाला होता. देवी पुढे त्याच्याकडे पाहत म्हणाली, ही 5 चुका कोणत्याही घरात झाल्या तर त्या घराचे भाग्य मंदावते, शांती कमी होते आणि सुख मागे सरकते. पण जेव्हा या चुका दुरुस्त केल्या तेव्हा देव पुन्हा त्या घरात स्थिर होतात. सुयशने हळूच विचारलं, देवी, मग लोकांना हे कसं कळेल? मी कसं सांगू? देवी प्रेमाने म्हणाली, तू हे सांगशील कथेच्या रूपात, प्रेमाने, भक्तीने, कारण कथा मनात उतरते आणि जे मनात उतरते ते आयुष्य बदलते. देवी पुढे म्हणाली, सुयश, तू आजपासून लोकांना सांग, पूजा घरातील 5 चुका संपूर्ण घर बिघडवतात.
पण त्या दुरुस्त केल्या तर घरात सुख, शांती, समृद्धी आणि माझे आशीर्वाद सर्व स्थिर राहतात. इतकं बोलून देवी हळूहळू प्रकाशात विलीन झाली आणि देवघरातील दिवा तेजाने प्रज्वलित झाला. जणू देवीचे शब्द त्या ज्योतीत कायमचे कोरले गेले. धन्यवाद.